संगती झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती। तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती। नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे। नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर, येथे नवनीताचे पुर, येथे नवनीताचे पुर। घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर, येथे नवनीताचे पुर, येथे नवनीताचे पुर। नाही देखील ते मिळे, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे। नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता, आम्ही नवजोत वडिता, आम्ही नवजोत वडिता। तुका म्हणे आता आम्ही नवजोत, आम्ही नवजोत, आम्ही नवदेतावता। नाही देखील ते मिळे, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे। नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे। विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई। संगती तुझी ये संगती, 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 तुझी ये संगती। झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती। न पाहिले नाही देखीले तेरी रे, जालिया मुझी निश्चिंती, जालिया मुझी निश्चिंती। नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे। तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती। तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगत, तुझी ये संगती। झाली आमुची निश्चिंती, झाली
विठ्ठल 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 बोला बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवदिताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची आदिनाथेन मच्छिंद्रहा मच्छिंद्रेण च गोरक्षः गोरक्षेण गहिनी च निवृत्तिश्च गहिनीनां
निवृत्तिनोपदिष्टश्च ज्ञानदेवोदयानिधिः ज्ञानदेवेन श्रीजोग एतेभ्यो गुरुभ्यो नमः विठ्ठल विठ्ठल विठाला 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 बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे आज या ठिकाणी वैकुंठवासी सायनाच्या आणि वैकुंठवासी करडे गुरुजींच्या पुण्यस्मरणानिमित्त गेल्या 2 वर्षांपासून हा हरिनाम सोहळा होत असतो आणि त्या निमित्तानं याही वर्षी या सोहळ्याचं स्वरूप थोडंसं वेगळं ठेवलं गेलं होतं. त्याच्यामध्ये आमचे परम आदरणीय गुरुनिष्ठ असलेले, गुरूंवर तर आपण सगळेजण प्रेम करतोच, पण गुरूंनी ज्यांच्यावर प्रेम करावं, वारीला गेल्यावर गुरूंनी ज्यांची वाट बघावी, असे आमचे आदरणीय योग्य माणूस निवडला बरं का. हरिभक्तपरायण केशव महाराज तोडकर सुरवडकर. मगाशी ते बोलत होते माझ्याविषयी. मी म्हणलं तुमचा चान्स चालू आहे आता सध्या. हमारा भी नंबर आएगा. म्हणून त्यांच्या ओघवत्या वाणीतून आपण संत चरित्र कथा श्रवण केली. महाराज सांगतात, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी. मिस म्हणजे निमित्त. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणाच्या निमित्तानं नुसतं येऊन जरी बसलं, ऐकाच असं म्हणत नाही, नुसतं येऊन बसा. श्रवणाच्या योगानं नुसतं येऊन बसलं तरी महाराज म्हणतात ती कथा तुम्हाला सोडत नाही परत. मला सकाळी वाटलं बरं का, म्हणलं महाराजांनी कथा सांगता सांगता आता कथेची सांगता आली. सांगता 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 आली ना. माणसं म्हणतात ना, बोलता बोलता मी बोलून गेलो, तसं सांगता 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 आली. आणि विशेष म्हणजे आपल्या इथं खाण्यासाठी जी म्हण आहे का नाही, ती खोटी ठरली बरं का. आपल्या इथं खाण्यासाठी म्हण वापरतात माणसं, फुकटचं घावलं बापलेक धावलं खायला बरं का. पण आम्ही इथं आमच्यासाठी पण ती म्हण खाण्यासाठी नाही, सेवेसाठी आम्ही लागू करून घेतो. मी असो, आमचे मारुती महाराज असो. फुकटचं घावलं बापलेक धावलं. मी ना आमचं पोरग पण धावलो इथं कथेला साथ करायला, सेवा करायला. आज मारुती महाराज सुद्धा धावले. फुकटचं घावलं बापलेक धावलं. ती पण जोडीनं आलेत. जोडीनं म्हणजे कथेमध्ये बापलेक, तसे जोडीनं आहेतच. ही म्हण इथं लागू होते. सेवेसाठी ज्याला फुकटचं घावल्यावर धावणं ज्याचं चालू होतं का नाही, त्याचं खरं धावणं असतं. मगाशी हरिभक्तपरायण आमचे आदरणीय, ज्यांच्याकडून आम्ही बरेच धडे घेत असतो, असे निर्मळ मनाचे आमचे राजीव महाराज असतील करडे, त्यांनी मगाशी एक वाक्य वापरलं बरं बोलताना. मी त्यांनाही मनातल्या मनात म्हणलं, तुम्हारी बारी है अभी, आमचं पण आहे पुढं. त्यांनी वाक्य वापरलं, सगळं नियोजन काय म्हणला तुम्ही, काय म्हणले आपण, ओंकारचं या सगळ्या कार्यक्रमावरती लक्ष होतं. माझ्या मनात आलं माझं लक्ष नव्हतं. लक्ष ठेवायला बरेच जण आहे. केशव महाराज लक्ष ठेवायला सगळेच आहेत,
माझी नजर होती की कुणाची नजर लागू नये. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 लक्ष ठेवायला सगळे आपले आशीर्वादक उपस्थिती सगळी लक्ष ठेवण्यासाठीच आहे. आमचे आबा असतील, बापू असतील, सगळेजण वयोवृद्ध जेवढे जेवढे कथा श्रवणासाठी आबाल वृद्ध सगळे आले होते. लक्ष त्यांचं होतं. आपण फक्त नजर ठेवायला. सरळ चाललंय तोपर्यंत लक्ष, आणि आडवं सुरू झालं की नजर. कारण आडवं काहीतरी झाल्यावरच नजर काढली जाते ना, म्हणून नजर ठेवण्यासाठी होतो आपण. म्हणून या कथेची सांगता आज आहे. आता काय काय बोलावं हा फार मोठा प्रश्न आहे बरं का. मी कालपासून डोकं चालवतोय की बोलायचं काय बोलायचं काय बोलायचं काय. पण आता आपल्या संकल्पित वेळेमध्ये जास्तीत जास्त 9:30 वाजेपर्यंत आपण काल्याच्या प्रसंगासहित सगळं उरकू. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज परमात्म्याच्या संगतीचा महिमा सांगतात. त्याची आम्ही संगत केली, आम्हाला लाभ काय झाला. महाराज म्हणतात तुझी ये संगती, तुझ्या संगतीत आम्ही आलो, आम्हाला काय काय मिळालं म्हणण्यापेक्षा आम्हाला काय काय नाही मिळालं देवा. क्वेश्चन मार्क आहे पुढे. झाली आमूची निश्चिंती, आम्ही निश्चिंत झालो. मी एक सांगू का, गुरूंच्या भरोशावर सांगू का, असाच देव पकडा ज्याच्या चरण पकडल्यानंतर आपण निश्चिंत होऊ. आणि अशाच गुरूंचे चरण पकडा की ज्यांचे चरण पकडल्यानंतर आपण निश्चिंत होऊ. मग आपण अशा गुरुचे चरण पकडतो की ती चिंता वाढवतो आपली पुढे पुढे. बाळा पुढच्या वारीला येताना फळं घेऊन ये, त्यातही साधी केळा 1 डझन केळी आणू नको, सफरचंद घेऊन ये. अशांचे चरण पकडावे ज्यांचे चरण पकडल्यानंतर तो देव असो नाही तर संत असो. आम्ही गुरूंच्या भरोशावर रामाचे चरण पकडले बरं का. त्या रामाबरोबर आम्हाला सीता आई साहेब सुद्धा मिळाल्या. ज्यांच्या चरणाशी सलगी ठेवल्यानंतर तुलसीदासजी महाराज म्हणतात जनक सुता जग जननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधान की. ताके जुगपद कमल मनावू, जा सुकृपा निर्मलमती पायो. सीता आईसाहेबांचे चरण पकडले, त्यांच्या चरणांचं दर्शन केलं की तुलसीदासजी महाराज म्हणतात ज्या सुकृपा निर्मलमती पायो. आपल्याला निर्मळ बुद्धी मिळते, आणि बुद्धी निर्मळ झाले की रामाच्या चरणाकडे जायला काय अवघड जात नाही. पुनि मन बचन कर्म रघुनायक, चरण कमल बंधऊ सबलायक. सर्व प्रकारे लायक असलेले आणि सगळ्यांना लायक असलेले रामाचे चरण सीतेच्या चरणानंतर मी पकडतो, तुलसीदासजी महाराज म्हणतात. आणि त्याच्यानंतर आमचे लक्ष्मण म्हणजे आहेतच. त्याच्यानंतर समोर पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम. मारुती सुद्धा वेळेला धावून येतात बरं का. ज्यावेळेस त्यांना वाटतं की आता इथं कोणी नाही, थोडं आपण धावलं पाहिजे, मग काटेवाडीवर नका होईना धावून धावून मारुतीराय रोज येत होते इथं कथेला. मारुती महाराजांचे सुद्धा जेवढे उपकार मानावेत तेवढे. कारण माहिती का महाराज, पायऱ्या चढत चढत वर जायला लय सोपं आहे, पण वर गेल्यानंतर खाली यायचं लय जीवाव येतं परत. एक ठराविक उंची आपण गाठली का नाही, आणि मारुती महाराजांनी जी उंची गाठली ना ती लोकांचं प्रेम मिळवत मिळवत गाठली. त्यांनी फक्त पैशामुळे माणसं नाही जोडली, त्यांनी प्रेमानं माणसं जोडली. महाराज त्यांनी ती उंची गाठली, आणि प्रेमानं ज्यानं उंची गाठली का नाही त्याला कधी पण कुठंही कितीही तळागाळापर्यंत बोलवलं ना तरी ती व्यक्ती तेवढ्याच वेगानं धावत येते. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आजचं कीर्तन काल्याचं आहे पण आभाराचं आहे बरं का. जास्तीत जास्त आभांना जरा भार वाटन, पण आभार मानणं गरजेचं आहे. आबांचं एक म्हणणं असतं, ही एकमेव माझे जुन्यातले श्रोते असेत बरं का, की कीर्तन झाल्यानंतर आबा फक्त मला म्हणतात आज जरा पोट भरलं नाही. मी समजून जायचं
की आज तू काहीतरी वेडवाकडं बोलून बसला. आणि आबा म्हणले आज मात्र पोट भरलं बरं का. म्हणल्यावर समजून जायचं आपण व्यवस्थित ट्रॅकवर आहे. आमचे कुमार महाराज असतील, कुमार महाराजांचे बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. प्रसिद्धी माध्यमांवर कुमार महाराज नेहमी असतात आणि ते पण निस्पृह सेवा. दुष्काळग्रस्तांना पहिल्यांदा मदतीला धावले असतील आमचे कुमार महाराज आणि प्रसाद महाराज दुष्काळग्रस्तांना. आणि आम्ही सगळ्यात पुढची माणसं असून सुद्धा आम्ही ह्यांच्या मागे गेलो महाराज, कारण चांगल्या गोष्टीसाठी ह्यांनी पुढाकार घेतला महाराज. केशव महाराज तर आहेत, आमचे अविनाश महाराज पण आहेत. अविनाश महाराजांचा आवाज म्हणजे आपल्या परिसरामध्ये हृदयामध्ये एकदम हृदयाला भिडणारा नाही, हृदयात घुसणारा आवाज आहे महाराज. मी नेहमी त्यांना म्हणतो तुम्ही राग थोडे वाढवा. राग म्हणजे माझ्यासारखं नाही डोक्यातला राग नाही, गायनातले राग थोडे तुम्ही इकडे तिकडे अजून थोडा अभ्यास केला ना, म्हणलं तुम्हाला चान्स आहे. तुम्ही जर अभ्यास केला गायनाचा तर तुमचा कोणी हात धरू शकणार नाही, किंवा ज्याचा हात तुम्ही धरताल ती पुढे जाईल, असे तुम्ही होताल महाराज. मंथन महाराज असतील, आमचे सगळे छोटे महाराज, इंद्रनील महाराज हे आजरेकर फडावरचे, आजरेकर आंबेकर फडावरचे वारकरीत बरं का. आणि आमचे सगळ्यांवर जे जे पाहुणे जे जे अतिथी इथं येतील त्या प्रत्येक अतिथींना योग्य प्रकारे सन्मान करून त्यांना योग्य तो मान दिला. हे आमच्या आश्रमातल्या सगळ्या लेकरांनी बरं, ज्याला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. आणि विशेष आभार मानायचे झाले तर ज्यांची सिस्टीम आहे ते आमचे ननवरे महाराज असतील, किरण महाराज, त्यांच्याबद्दल आता काय बोलायचं महाराज. लग्न झालं का नाही एकदा, लग्न झालं की माणसं लग्नाच्या आधी पैसे द्यायला बरेच जण धावतात, पण लग्न झाल्यावर जेवढे ते आपल्या मागं धावतात ते ज्याच्या मागं धावतात त्यालाच माहिती. पण आमचे किरण महाराज असे म्हणजे महाराज जसं होईल, जेवढं होईल, जितकं होईल आणि जेव्हा होईल तसं तसं तुम्ही त्या गोष्टी हळूहळू, ते पण एकदम ना नफा ना तोटा. त्यांचं काय निघत असेल मला माहित नाही बरं का, त्यांचे किती रुपये त्यातनं त्यांना फायदा होत असेल. पण एक आहे बरं का, इथं केलेल्या सेवेचा फायदा मात्र वर्षभर तुम्हाला होत असेल. विठ्ठल विठाल विठाल विठाल. आणि शेवट राजमुद्रा ग्राफिक्स, वा HD बरोबर ना, HD राजमुद्रा ग्राफिक्स या चॅनेलवर ज्यांनी सेवा दिली महाराज, सेवाच आहे. फक्त जेवढा त्यांचा खर्च होतोय, काय द्यायचं तिथे कुणीच बोलायला तयार नसतं. इथं जिथं कुणी बोलत नाही तीच ठिकाण आहे, तिथं कुणीच बोलत नाही. प्रत्येक जण मी काय करू शकतो याच्यासाठी प्रत्येक जण धावून येतो. ते ठिकाण हा आश्रम आहे. आणि तेवढ्याच पवित्रतेनं आपल्या नजरा वाईट असतील पण आश्रम पवित्र आहे. शबरी मातेला पाहणारे मातंग ऋषी त्यांची नजर पवित्र होती, पण माग उभ्या असलेल्या शिष्यांच्या नजरा वाईट होत्या. म्हणून तर चरित्रात घटना घडली पुढं. रक्त आणि पू यांनी भरलेला जिथं ते स्नानाला चालले होते त्या नदीमध्ये संपूर्ण रक्त भरलेलं होतं महाराज, का तर नजर वाईट. म्हणून पवित्र ठिकाणी महाराज. आमचे सहदेव महाराज भराटे आणि त्यांचे सहकारी यांचा हा राजमुद्रा ग्राफिक्स नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये क्लिअर आवाज सगळ्या गोष्टी मारुती महाराजांच्या प्रेमाखातर त्यांनी सुरू केलं. मारुती महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, यार म्हणे तू चॅनल सुरू कर, तुझी क्वालिटी खतरनाक आहे म्हणे. तू चॅनल सुरू केलं की तुझा कॅमेरा पळवायचं काम माझ्याकडे लागलं. आता मारुतीच्या हातातच कॅमेरा दिल्यावर कुठं मी पळलं. हा, आणि आज त्यांचं चॅनल व्ह्यूज भरपूर आहे, सबस्क्रायबर्स भरपूर आहेत, भरपूर. हे वाटणीला येत नाहीत म्हणून त्यांनी आता दुसरे मेंबर तयार करायला चालू केले. म्हणून त्यांचेही द्यावेत तेवढे धन्यवाद. देईल तेवढ्यामध्ये प्रत्येकाला नाही बरं का. मोठ्या महाराजाला अजिबात सोडू नका. हा, मोठ्या महाराजांना सोडू नका. आधी म्हणायचं महाराज कोण आहेत, पकवाजे कोण आहेत, टाळकर यांची संख्या किती, आणि मग सांगायचं एवढे होत्या. आधी गणित काढायचं, मालकाचा बंगला बघून यायचं, आपल्याला कॅमेरा कुठं उभं करायचा आहे बघावं लागल असं म्हणून तिथं जायचं. लोकेशन बघायला जायचं.
आणि मग आपलं सगळंच ठरवायचं तिथून पुढं. म्हणून तर असो, सगळ्यांचेच आभार मानतो. सगळे आमचा बंटीनी पण चांगली साथ केली, आप्पानी पण सुंदर साथ केली. नवीन लग्न झालेला माणूस एवढा मन लावून पकवान नाही वाजवत. त्यात पण दोनदा लग्न झालेला माणूस तर नाहीच नाही. पण आप्पांनी खूप वाहून दिलं स्वतःला. आमचा बंटी असेल, सगळेच जण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. तसंच श्रीराम मंदिर ट्रस्ट दरवर्षी काहीच न म्हणता जागा खुल्या मनानं उपलब्ध करून देतात. सगळं श्रीराम भजनी मंडळ, सगळी इंदापुरातली भजनी मंडळातली सर्वजण, आणि विशेष करून लाला शेठ शहा, त्यांचा मुलगा धीरज, सूरज यांचंही फार मोठं सहकार्य असतं बरं. काही आता जागाच नाही मिळाली तर कुठं कार्यक्रम करायचा. म्हणून सगळ्यांचेच आभार मानतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संगतीचा महिमा सांगतात. महाराज सांगतात, तुझी संगत आम्ही जोपर्यंत केली नव्हती तोपर्यंत आम्ही काय होतो माहित नाही, पण जेव्हापासून मी तुझी संगत केली त्यावेळेस काय झालं, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती संगत. आमचे गुरु महाराज नेहमी सांगत असतात बरं का, की मुलांना शिक्षण थोडं कमी दिलं तरी चालेल, पण आई वडिलांनी ह्या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा आपली मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर कुणाच्या संगतीत आहे, आणि शाळा कॉलेजमधनं घरी येण्यासाठी तिथून बाहेर पडल्यानंतर मध्ये कोणाच्या संगतीत आहे. कारण सध्याच्या पिढीला संगत कुणाची करावी हे माहित नाहीये. जो इंस्टाग्रामवर हाय टाकतो माणसाला वाटतं त्याची संगत चांगली आहे, पण चुकीचं आहे. संगत करत असताना संगत करना बडो की तो बडत बडत बड जाय, गजके माथा आजा चढे तो मन माने सो फल काय. मोठ्यांची संगत केली तर फायदा काय होतो, कबीर महाराज सांगतात. शेळी जंगलातून चालली होती, शेळीनं हत्तीला बघितलं आणि हत्तीला हाक मारली, ए हत्ती दादा. हत्ती दादा म्हणला, काय माझ्यावर एक उपकार करशील का? म्हणे काय? मला तुझ्या पाठीवर बसवशील का? हत्ती म्हणला, कारण काय? म्हणली, मी खालच्या गल्लीमध्ये खात खात बऱ्याच वेळा फिरले, आता जरा वरच्या गल्लीत काय मिळतंय बघू दे म्हणली. म्हणजे झाडांचे खालचे शेंटे तोडण्यात माझं आयुष्य गेलं, पण आता तुझ्या पाठीवर बसून मोठ्या झाडांचे जे शेंटे ते खाण्यामध्ये काय आनंद आहे तो मला बघू दे. हत्ती म्हणला, ठीक आहे. हत्तीनं शेळीला सोंडेनं पकडलं आणि पाठीवर बसवलं मारुती महाराज, आणि हत्तीनं शेळीला सोंडेत पकडून पाठीवर बसवल्या बरोबर हत्ती चालायला लागला, आणि एरवी 4-4, 5-5 फुटावरचे शेंडे 2 पाय वर करून खाणारी शेळी आता हत्तीच्या पाठीवर बसली, मोठमोठ्या डेरेदार वृक्षांचे शेंडे तोडायला लागले. तो जो आनंद आहे. आणि एक सांगू का, ह्याच्यावरून आपण छोट्या छोटे शेंडे तोडण्यात तोपर्यंत जीवन जगणारे, आयुष्य घालवणारे, जोपर्यंत आपल्याला मोठं काहीतरी हाताला लागत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला राम रसाची ये चवी, राम रसाची ये चवी, राम रसाची राम रसाची ये चवी, राम रसाची ये चवी, राम रसाची ये चवी, राम रसाची चवी, राम रसाची चवी. आनरस रुचती केवी, आनरस रुचती केवी,
लागत नाही तोपर्यंत लहान श्रेष्ठ वाटत. आणि ज्या वेळेस मोठं काहीतरी हाताला लागल, तुकोबाराय काय वेडे होते का महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. नजराणा पाठवल्यानंतर महाराज म्हणतात आमच्यासाठी हे गरजेचं नाही, ज्याला गरज आहे त्याला द्या. दिवट्या छत्री घोडे हे तो बर्यात न पडे किंवा सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. या सगळी वचनं जगद्गुरु तुकोबाराय बोलतात महाराज. ज्यांच्या हाताला काहीतरी मोठं लागलंय, हरी आला हाता, नाथ महाराज म्हणतात, मग कैसी भय चिंता. श्रेष्ठ हाताला आलं की ज्याला आपण श्रेष्ठ समजत होतो ते सगळं कमी वाटू लागतं. म्हणून कधी पण संगत करताना श्रेष्ठाची संगत गरजेची. मी लहानपणी एक दृष्टांत ऐकला होता महाराज. मी संगतीवर 2-3 वाक्य असे पुढे बोलणार आणि काल्याकडे जाणार आहे, तुम्ही काळजी करू नका. गुरु शिष्य जंगलातून चालले होते आणि जंगलातून जात असताना घनदाट जंगलात गेले. गुरु पुढे चालताय, शिष्य माग, गुरु पुढे शिष्य माग, गुरु पुढे शिष्य माग, मजल दर मजल करत घनदाट जंगलात गेले महाराज. आणि गेल्यानंतर वाघाची डरकाळी ऐकायला आली मोठ्या. डरकाळी ऐकल्याबरोबर शिष्य ती शिष्यच असतो. गुरुचा बळी गेला तरी चालेल, गुरूंचं झालं गेलंय म्हणला. पण आपण अजून तरुण आहे, आत्ताशी अनुग्रह घेतलाय म्हणला, आठवडा झालं, ह्यांच्या नादाला कुठे लागावं. शिष्यानं आबा तरुण होता, गुरु वयोवृद्ध होते माने सर. सर 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 झाडावर जाऊन फांदीवर बसला वर. आता वाघ काय वर येतोय म्हणला, नाही येत. आणि गुरु बिचारे शांत स्वभावाचे, शांत म्हणण्यापेक्षा गरीब स्वभावाचे, त्यांचा स्वभाव गरीब होता. गुरूंना माहिती आपण झाडावर जाऊन बसू शकत नाही, आपण फक्त त्याला हाक मारू शकतो. ज्या झाडावर शिष्य जाऊन बसलाय फांदीवर, त्याच झाडाच्या खाली गुरु मांडी घालून बसले, डोळे मिटले आणि देवाचं भजन सुरू केलं महाराज, डोळे मिटून. आणि महाराज भीतीचा काळ असला की देवाशी कनेक्शन पटकन होतं. जरा सुखाचे दिवस असलं की कनेक्शन पाकिटावर जास्त होतं, रेंज लवकर पोहोचत नाही. लगेच कनेक्शन लय लागली महाराज. भजनामध्ये तल्लीन झाले, एकदम ध्यानात निघून गेले, समाधीत निघून गेले हो. आणि शिष्य वरनं बघतोय, वाघ आला तिकडून महाराज. वाघ आला त्या गुरूंच्या चरणापाशी थांबला 2 मिनिटं आणि बाजूनी त्या झाडासहित त्या गुरूंना प्रदक्षिणा केली आणि वाघ निघून गेला. निघून गेला की शिष्य वरनं खाली आला, महाराज बाबा तुम्ही बरे आहेत ना? बाबा ध्यानात होते, बाबा तुम्ही बरे आहेत? गुरूंनी डोळे उघडले, म्हणजे काय म्हणतो, तुम्ही बरे आहेत? म्हणे वाघ आला होता. बर मग? अहो तुमच्या समोर उभा राहिला, तुम्हाला प्रदक्षिणा केली, निघून गेला. म्हणे काय नाही, आणि तू बघत होतो. काय काय शिष्य बघे असतात, बरं बघे असतात. महाराज मला कीर्तनात बोलले ना, आता मी कीर्तनात जात नसतो त्यांच्या गुरूंच्या, वारी सोडतो. वाटोळ आपलंच आहे. मला महाराज तुम्ही बरे आहेत ना? महाराज म्हणले मी बरा आहे, चल आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. गुरु पुढं शिष्य माग, मजल दर मजल, मजल दर मजल करत पुढं पुढं गेले महाराज. अनावधानानं प्रकार असा झाला, गुरूंच्या हातावर एक गुंग 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 करत डास आला आणि बसला हातावर. त्यांच्या हातावर डास बसला आणि डासानं काम केलं आपलं, चावला डास. डास चावल्याबरोबर गुरूंनी अशी फुंकर मारली. ती गुरु पक्के होते म्हणून फुंकर मारली, हा नाही तर त्यांनी असं केलं असतं. हा जे गरीब हृदयाचे गुरु असतात ना, ते कुठल्या प्राण्या प्रत्येकावर दया करते, ते डास जरी असला तरी. मग त्यांनी डास असा फुंकला, डास गेला निघून. शिष्य गुरूंकडे कमरेवर हात ठेवून बघतच बसला. आबा म्हणला, बाबा म्हणले बोल. मगाशी एवढा मोठा वाघ आला,
तुम्ही थोडं सुद्धा घाबरला नाही. आणि आता एवढूसा डास तुम्हाला चावला, तुम्ही एवढ्या मोठ्यानं ओरडायच्या तयारीत म्हणे. गुरु म्हणले मग चावलाच तेवढ्या जोरात, आता ओरडणारच होतो पण तू बोलला मध्ये. मोठ्याने ओरडले, चावला बाबा जोरात म्हणले. ते चोळत बसले, जरा जास्तच त्यांना त्याचं दुःख व्हायला लागलं, आग व्हायला लागली, थोडी वेदना व्हायला लागली. म्हणजे जास्तच जरा त्रास होतोय. हे बाबा अहो काय हा प्रसंग, मला कळलं ना म्हणे. काय म्हणे मगाशी एवढा मोठा वाघ आला तरी तुम्ही एवढे शांत बसून राहिला, घाबरला नाही. आणि आता एवढसा डास चावला तरी ओरडायचा काय, चोळायचा काय, हात तो तयारीत एवढं मोठा इवळत आहे म्हणे. किती वेळ झालं. त्या गुरूंनी एकच सांगितलं, हे बघ मगाशी ज्यावेळेस वाघ आला ना त्यावेळेस मी घाबरलो नाही. याचं कारण होतं त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो. आणि आता डास चावला तरी मला वेदना झाल्या, याचं उत्तर मी तुझ्या संगतीत आहे. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून जीवनामध्ये संगत कुणाची नाही घडली तर चालेल, पण विसंगती घडता कामा नाही. याची काळजी घेणं सध्याच्या काळात खूप महत्वाचं आहे. नेहमी मी असो तुम्ही असो, गायक वादकांनी सुद्धा कुणाच्या संगतीत साथ करायची याचा सुद्धा हल्लीच्या काळात विचार करणं गरजेचं आहे. आणि कीर्तनकारांनी सुद्धा साथीला कुणाला घ्यावं, जी प्रत्येक 5 मिनिटाला घड्याळ दाखवते महाराज 9:15, महाराज 9:30, अशांना एकदा निहून बघा, 200 द्या, घरी लावा, परत म्हणा तुझी माझी तुझं माझं काय मेळ बसत नाही. म्हणून संगत करत असताना जीवनामध्ये गोपाळांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची संगत केली. चरित्र भागामध्ये आपण पाहिलं, महाराज नाथ महाराजांनी जनार्दन स्वामी महाराजांची संगत केली, दत्त महाराजांची संगत केली, गावबानं नाथ बाबांची संगत केली. जीवनाचं कल्याण झालं. दुसऱ्या दिवशी काय होतं, चोखोबाराय, चोखोबारायांनी देवाची संगत केल्यामुळे तर नामदेवरायांना पाठवलं हाडं गोळा करायला. म्हणजे ज्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय ते हाडान. देवानं ज्यांच्या समाधीची काळजी करावी, कारण आयुष्यभर भजन देवाच्या संगतीत घडलं चोखोबारांचं. चोखोबाची बहीण महाराजांनी सगळं सांगितलं, झाला अशा रंगधर वहिनी उघडादार हाका मारी. परत तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं जनाबाईंचं चरित्र, संत जनाबाई. जनाबाईंचं तर काय, अहो देवाला ज्यांच्या संगतीची गरज होती म्हणे असा एक तरी पाहिजे. भजन तर सगळेच करतात, पण शिव्या देणारा बी कोणतरी पाहिजे. तसे बऱ्याच संतांनी शिव्या दिल्यात, पण शाल जोडीतून येत जरा स्पष्ट जनाबाई छान देतात शिव्या बरं. अरे विठ्या विठ्या मुळ मायेच्या कार्ट्या, तुझं असंच झालं सती जन्म सावित्री चुडाली आली, तुझं गेलं मड तुला पाहुनी काळ रड, उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जनी. शिव्या दिल्या तरी देवानं सारखं जनी 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 असं करत राहायचं. देवाला ज्यांच्या संगतीची गरज आहे. आणि जनाबाईंना पण काय प्रेम खरं त्यांचं कमी होतं काय परमात्म्यावर. अहो ज्यांच्या गौऱ्यांनी सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी करावा, मोजून बरोबर गौऱ्या आणल्या महाराज. कारण 2 हातांनी महाराजांनी सुंदर वाक्यात सांगितलं बरं, 2 हातांनी गौऱ्या नाही थापल्या जनाबाई, त्यांच्या गौऱ्या थापण्यासाठी 6 हात होते म्हणे. त्या देवाचे 4 आणि ह्यांचे 2, म्हणून ह्यांच्या गौऱ्यांचा ढीग जास्त झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं कोण आहे, मीराबाईंचं. ज्यांना देवाशिवाय दुसरं लहानपणापासूनच बाळकडूच मिळालं होतं. मलाही लग्न करायचंय, मलाही लग्न करायचंय, मलाही विवाह करायचा आहे. कदाचित आईनं लग्नात आलेला लंगडा रंगणात दिला असेल. हे बघ मीरा, माझा पती कोण, माझा पती कोण. कृष्णाची मूर्ती उचलली, देवाऱ्यातली पूजा करत करत दिली, हे बघ ही तुझा पती. म्हणजे लागल थोड्या वेळ नादी, पण अशा नादी लागल्या. वो तो गली गली हरी गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली.
मीरा रानी दीवानी कहाने लगी ऐसी लागी लगन कोई रोके नहीं कोई टोके नहीं मीरा गोविंद गोपाल गाने लगी बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग मेरा प्रेम प्रीतम को रिझाने लगी वो तो गली गली हरी गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐका आणि एकदा त्याच्याशी संगतीचं प्रेम जुळलं तर मग त्याच्याशिवाय दुसरं कोण आवडत नाही. सर्व संगे विटाला तू एकला आवडला. आता सगळ्या बरोबर माझं मन विटलं. दे चुनरिया श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ अपने ही रंग में रंग दे चुनरिया श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. आमच्या वैकुंठवासी सुखदेव दादा कोळींचं आवडतं बरं काही पद. मीराबाई शेवट म्हणतात आई सी रंगा देके रंग नाही छुटे. असं रंगव तुझ्या रंगामध्ये की रंग नाही छुटे. हा रंग जगातले सगळे रंग फिकट आहेत पण तू अशा रंगात मला रंगव. ऐसी रंगा देके रंग नाही 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 छुटे. या अनुपजल असं म्हणतात पण आपण आपल्या स्टाईल मध्ये धोबिया धोए चाहे सारी उमरिया श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. जगात लय धोबीत आपला परमार्थ धुवून काढायला सगळेजण साबणन ते काय म्हणते धोपटणं काय म्हणते साबणन धोपटणं नाही ती कुंभाराचं थापटणं आणि कपडे धुणाऱ्याचं धोपटणं आणि साबण घेऊनच बसले सगळे आपल्या भक्तीवर कोणतेही शिंतोडे उडवण्यासाठी. पण त्या परमात्म्याच्या संगतीत आपण याचं भान ठेवू त्याला कायम प्रार्थना करत राहायची. महाराज असं रंगला या रंगी आणि तुका विठ्ठल सर्वांगी. जनाबाईंचा एक अभंग आहे माझा रंग तुझे गुणी 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 मने नामयाची जनी मने नामयाची भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा मने नाम याची जनी मने नाम याची जनी बिमारी चंद्रभागा बिमारी चंद्रभागा. जनाबाई झाल्या मीराबाई झाल्या मला अशा रंगात रंगव. आपल्या देवाचं नाव पांडुरंग आहे आणि असताना काळू रंग आहे. रंग काय नाव पांडुरंग आहे. संस्कृत मध्ये पांडूर म्हणजे पांढरा रंग म्हणजे रंग पांढरा रंग आहे असताना पांडुरंग आहे.
सांगताना माणसं म्हणतात कुठं कुणाच्या दर्शनाला गेलता. पांडुरंगाच्या म्हणलं की जी कधीच दर्शनाला गेला नाही त्याला वाटतं लयच गोरा देव बघायला मिळाला आता चला पंढरपूरला. आणि तिथं गेलं तर ठाईचाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माये असताना काळा आहे. म्हणून माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी जनाबाई झाल्या मीराबाई झाल्या हो तो गली गली हरिगुण गाणे लगी. आणि शेवट नामदेवराय तर आले. नामदेवराय तर बरं झालं शेवट नामदेवरायचं चरित्र घेतलं. जरा बाह्या सारून चरित्र आहे नामदेवरायचं. देवावर जबरदस्ती. तू मला तुझ्यावर राहायचंय तू दुसऱ्यावर मला कशाला पाठवतो. तुला मी गुरु मानतो तू दुसऱ्या गुरुकडे मला कशाला पाठवतो. घरी माझ्या आईने तुला बोलवलंय ना तुझं काम काय चल म्हणलं की यायच. नाही तर मला काय जमत नाही कारण मला तुझ्याशिवाय कोण नाही. एक सांगू का आमच्या आळंदीला संस्थेमध्ये एक आमचे गुरुवर्य चंदिले नाना आहेत बरं का. चंदिले नानांचं नेहमी माऊलीच्या मंदिरामध्ये त्या मंडपामध्ये समोर कीर्तन असलं का नाही इंद्रनील महाराज की चंदिले नानांचं एक नेहमी ठरलेलं वाक्य असतं. ते म्हणतात कीर्तनाच्या शेवट ते म्हणतात माऊलींना नेहमी एक गोष्ट मागत राहायचं म्हणत राहायचं सारखं आलं इथं की काय म्हणायचं. माऊलींना म्हणायचं आम्ही संसारी माणसं आहे. आम्ही तुझा हात तुमचा हात आम्ही कधी सोडू आमचा काय भरोसा नाही. त्यामुळे आम्ही तुमचा हात पकडण्याच्या लायकीचे पण नाही अधिकाराचे पण नाही आम्ही कधी सोडू याचा भरोसा पण नाही. पण एक काम करा आम्ही तुमचा हात पकडायच्या भानगडीत पडत नाही तुम्ही आमचा हात पकडा. म्हणजे तुम्ही आमचा हात पकडला की आम्हाला परत सुटायची काळजीच नाही भीती पण नाही. म्हणून परमात्म्यापाशी नेहमी म्हणत राहावं तू आमचा हात पकड आणि आम्हाला कुठं सोडू नको. एक जुनं गीत आहे आठवलं बोलू का जरा बोलू का सहदेव महाराज बोलू. किसी राह में किसी मोड़ पर कहीं चलना देना तू छोड़ कर मेरे हम सफर हम सफर में है लेकिन कोई हम सफर नहीं. आम्ही बिघडतो का हम सफर में है प्रवासात आहे आपण लेकिन कोई हम सफर नाही. आपल्याला संगत चांगल्याची नाही म्हणून आपण भरकटतो इकडे तिकडे जातो. पुढे तो गीतकार सुंदर म्हणतात बरं भजनच आहे. देवाची आठवण करून देणारी कोणतीही गोष्ट भजन आहे. गाण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची निशाणा देव पाहिजे. गाण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची निशाणा संत पाहिजे आणि गाण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची निशाणा गुरु पाहिजे. हे ज्याला जमलं त्याला जमलं. सोन्याची अंगठी आहे भाव गगनाला भिडले सोनार आहे का कोणी तर आहेत का कोण. भाव काय आजचा सोन्याचा भाव काय आजचा. हा तुम्ही बी कथा सुरू झाल्यापासून दुकानात गेलाच नाही का. भाव काय समजा 1:30 असं 1:24 परफेक्ट माहिती बरं 1,24,000 पत्रकार आहेत ते त्यांना सगळ्याची माहिती पाहिजे. त्यांनी ठेवली 1,24,000 रुपये सोन्याचा भाव. आता बघा एखाद्या तोळ्याची मारुती महाराज अंगठी केली माझंच उदाहरण घ्या अंगठी केली आणि नेमकं दुकानाची पायरी उतरता उतरता हातातून निसटली आणि पडली गटरीत. मी म्हणणार का आता काही उपयोग नाही जाऊ द्या घेऊन तरी काय करायचे आता खराब झाली असं म्हणू का कुणाला बोलवीन मी अंगठी काढाय नाही. मी म्हणेन कुणी बोलवल्यावर हिस्सा मागितल्यावर काय करायचं म्हणून मी स्वतः प्रयत्न करीन बरोबर आहे का नाही. अंगठी काढीन मी म्हणेन अंगठी जरी गटरीत पडली असली तरी सोन्याची. तसं गाण्याची ओळ कुठेही वापरलेली असू द्या देवाकडे लावली की सोन्याची होती. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला किसी राह में किसी मोड़ पर कहीं चलना देना तू छोड़ कर मेरे हम सफर तेरा साथ है तो है जिंदगी तेरा प्यार है तो है रोशनी. कहा दिन ये ढल जाए क्या पता
कहाँ रात हो जाए क्या खबर, मेरे हम सफर का तू मला सोडू नको, कारण तुझ्या संगतीचा महिमा मला कळलाय. मी तुझी संगती केली त्या दिवसापासून झाली मुझी निश्चिंती, झाली शेवट चाल म्हणू आपण मस्त. सगळ्यांना पंक्तीला बसून आपण चाल म्हणू. काय असतं त्याला, तुझ्या संगतीत आम्ही आलो. गवळणी कधी कधी थोडे वैतागले की म्हणले बरं का केशव महाराज, तुझी संगती नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची, मज दृष्टी होईल साची, मग घेईन तुझी चर्या. पण पुढं हुकली बोलायला गवळण, थोडं चूक झाली. कैसे वेड लावेले रे कानो गवळ्या, म्हणजे तुझी संगत कामाची नाही पण तू येड लावतो, हे मात्र आम्हाला पक्क कळले. आणि तीच गवळण ज्यावेळेस काही क्षणांसाठी तो कृष्ण परमात्मा नजरे आड गेला, अदृश्य झाला, त्यावेळेस तीच हाक मारती, कान्हया रे कान्हया रे. आम्ही याच्यावर नंबर मिळवला होता. कान्हया रे जग जेठी, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. बोला एक वेळा देई भेटी, एक वेळा देई भेटी, एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे मी सुंदर आहे. देव म्हणायचे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे. ती भाव खायची, ज्याला नाव विचारावं ती भावच खाते. सरळ म्हणते गवळण, काय म्हणतात, मी सुंदरा कोवळ्या मनाची, म्हणजे दृष्टी होईल. तू बघू नको माझ्याकडं, तू काळा आहे मी गोरी आहे, तुझी दृष्ट मला होईल, माझं दृष्टी होईल साची, मग घेईन तुझी चर्या. मला दृष्ट लागू दे मग बघते तुला. असं वेड लावलं, असं वेड लावलं. देव म्हणले आता दृष्ट लावल्याशिवाय सोडीतच नाही तुला. आणि मग तीच गवळण ज्यावेळेस रास क्रीडेच्या टायमिंगला परमात्मा अदृश्य झाले, त्यावेळेस तीच आरडाओरडा करायला लागली. तीच होती बर का. कुणाची कधी जिरवायची त्याला माहिती. म्हणून संगती करत असताना अशा सद्गुरूंची, अशा परमात्म्याची, महाराज म्हणतात तुझ्या संगतीत आलो ना आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. देवानं ज्या वेळेस या हृदयरूपी गोकुळात प्रवेश करायचा निर्णय देवाचा होईल, त्या दिवशी आपल्या सुद्धा जीवनातली चिंता बाहेर जाईल. चिंता ते पळाली गोकुळाबाहेर.
म्हणून झाली आमुची निश्चिंती. निश्चिंत झाल्यानंतर मिळायला चालू होतं बरं का. ही महत्वाचं सूत्र आहे. ज्यावेळेस आपण निश्चिंत, जोपर्यंत आपण काळजी करतो तोपर्यंत परमात्मा काळजी करत बसत नाही. ते म्हणतात तू विचार करतोय तर तुझं तू डोकं चालव, तुझं तूच भागव, तुझं तूच नियोजन कर. पण ज्यावेळेस आपण निश्चिंत राहतो तिथून पुढे देवाचं नियोजनाला सुरुवात होती. महाराज म्हणतात मग नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळ निश्चिंत झाले महाराज. आणि मग तिथून पुढे त्यांना जे काही मिळालं ते अभंगात वर्णन करतात. भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर. घरी आम्हाला फक्त ताक प्यायला मिळतं, दुसरं काय. असार जे आलतू फालतोय, जे कुणाच्याच लायकीचं नाही ते आम्हाला प्यायला देतात घरी. घरी ताकाचे सरोवर. पण येथे नवनीताचे पूर. इथं लोणीच लोणी खायला मिळतं तुझ्या. हा वरवर अर्थ आहे बरं का. येथे नवनीताचे पूर. मग अशी तुझी संगत केल्यानंतर आमची चिंताही मिटली. आणि जे कधीच उपभोगायला मिळालं नाही ते जर आम्हाला उपभोगायला मिळत असेल तर तू आम्हाला जरी अव्हेर केला, तू आम्हाला हाकलून दिलं, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. दवडणं म्हणजे तू जरी आम्हाला हाकलून दिलं जा आता, तरी सुद्धा आम्ही जाणार नाही. का तर महाराजांचं एक मोडकं तोडकं प्रमाण थोडं माहिती बरं का. हरी महाराज सोलापूरकर म्हणत असते गंगा गेली सिंधू पासी तिने ठावन द्यावा तिसी. गंगेनं हिमालयापासून वाहत वाहत समुद्रापर्यंत जायचं आणि तिथं गेल्यावर समुद्रानं म्हणायचं प्रवेश निषिद्ध, आत एंट्री नो एंट्री, आत येता येत नाही तुम्हाला. असं म्हणल्यानंतर तुकोबाराय महाराज म्हणतात गंगा गेली सिंधू पासी तिने ठावन द्यावा तिसी तिने जावे कवना ठाया सांगा मज पंढरी राया. हे देवा, गंगेनं वाहत वाहत इथपर्यंत सगळे अडथळे दूर करत तुझ्यापर्यंत यायचं आणि तूच आमचा स्वीकार नाही केला. पण गोपाळ त्याच्या पुढची भाषा बोलतो. गंगेनं काय करायचं आम्हाला माहित नाही, पण तू का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तू आम्हाला जरी हाकलून दिलं, आमचा अव्हेर केला, हकालपट्टी केली, तरी सुद्धा आम्ही तुझे चरण तुझी संगत सोडून जाणार नाही. कारण आम्हाला कळलं की संगत कुणाची केली पाहिजे आणि तुझी संगत केली म्हणून जग आमच्या जवळ आहे. कधी कधी विचार केला ना महाराज, विचार मनात आला तर एवढं वाटतं आपल्याला लोक मोठं का म्हणतात. आपण जर आरशात सकाळी भांग पाडताना एकदा, संध्याकाळी फ्रेश झाल्यावर भांग पाडताना एकदा बघितलं ना म्हणतात महाराज, त्यावेळेस विचार माझ्या मनात येतो की आपल्याला लोक मोठं का म्हणतात. याचं उत्तर लय उशिरा मिळलं केशव महाराज मला. मी म्हणलं आपण मोठ्यांच्या खांद्यावर बसलोय म्हणून आपल्याला मोठं म्हणतात. लेकरू एवढं एवढंच असतं, पण लेकराला जर तुम्ही बघा पुण्याला गणपतीला गेलो का नाही आपण गणपती बघायला, आणि लेकरं घेऊन बरीच जण जातात गणपतीला. मग ते एखाद्या मानाचा पहिला दुसरा आईबापाची इच्छा असते की पोराचं दर्शन व्हावं गणपतीचं. मग ते वडील काय करतात, त्या पोराला उचलतात, ते पण कडेवर घेतात. दिसतोय का गणपती बाप्पा? बरोबर म्हणतात नाही दिसत. दिसतोय का गणपती बाप्पा? नाही दिसत. बाप उचलतो खांद्यावर घेतो. आता दिसतोय का गणपती बाप्पा? पोरग छोटच आहे पण बापानं खांद्यावर घेतल्यामुळं गणपती बाप्पाचं जसं दर्शन झालं. तसं आपल्याला लोक मोठे म्हणतात, याचं कारण आमचे विशाल महाराज सांगत असतात आपण मोठे नाही, आपण मोठ्यांचे आहोत म्हणून आपल्याला मोठं म्हणते. विडोबा रखुमाई सगळ्यांना माहिती काल्याच्या कीर्तनानं कोणत्याही कार्यक्रमाची सांगता होत असते. आज हे सांगतेचं कीर्तन आहे, विरामाचं कीर्तन आहे. परमार्थात विराम असतो, संसारात प्रश्नचिन्ह असतं. विश्रांती मिळवायची असेल तर परमार्थाची वाट, परमात्म्याची संगत आणि योग्य गुरूंचे चरण या गोष्टी सापडल्या की माणसाच्या जीवनात प्रगती लवकर होत असते. म्हणून आजच्या कीर्तनाची, आजच्या कथेची सांगता या कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने होत असते. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्या लीलांचा उच्चार आपण थोडक्या वेळेमध्ये म्हणजेच 5 मिनिटांमध्ये सगळं संपवून टाकू. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र
बऱ्याच जणांनी केली. आणि जी याची संगत करत नव्हते त्यांना हे ना आपल्या टोळीत घेऊन संगतीला लावलं. आणि अशा प्रकारे गवळणींच्या घरामध्ये परमात्म्यानं हळूहळू हळूहळू एक एक लीला चोऱ्या करायला सुरुवात केली. आणि चोऱ्या केल्या. सगळ्या गवळणींचा संशय ज्या वेळेस एकत्र आला आणि निर्णय झाला, आपण इतक्या दिवस घेत होतो तो संशय होता, आता पक्की खात्री पटली की नंद बाबाच्या पोराशिवाय तया विननासी नवे दुसरी आईसी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. नंद बाबांच्या कृष्णाशिवाय चोरी करणारं दुसरं असं कुणीच नाहीये. असं समजल्यानंतर निर्णय पक्का झाल्यानंतर सगळ्या गवळणी मिळून यशोदा मातेच्या अंगणामध्ये आल्या आणि आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण आले. तुझा कृष्ण आला. आणि त्यानं काय काय केलं ह्या एक एक गवळणी नाथ महाराजांच्या शब्दात सांगायला लागल्या. बरं, गवळणी गाराने सांगती, गवळणी सांगती गारानी, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तूप लोणी, फोडीली अवघी विरजनी, हा बाई कोणासी यावरेना, यशोदे बाळ तुझा कान्हा, कुटवर सोसू धिंगाणा. गवळणी आल्या, लाईनीत उभ्या राहिल्या. सगळ्याच जणी एकदम सांगायला लागल्या. यशोदा माता म्हणल्या, एकी एकीनं सांगा. एकी एकी पुढे, एकी एकी पुढे, एकी सरसावुनी गोपिका, सांगती गाराणे तुझ नाही ठाऊका. तुला माहित नाही तुझं पोरग कसं आहे. दुसरी आली धावत, येणे बाय काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना, धरू जाता आवरेना, यशोदे बाळ तुझा कान्हा, कुटवर सोसू धिंगाणा. तिसरी आली धावुनी, येणे बाय काय केली करणी. तिसरी गवळण सांगायला लागली. दुसरी तुम्ही समजून घ्या. तिसरी आली धावुनी, येणे बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीसी गाठ देऊनी, गाठ बाई गोनासी सुठेना, यशोदे बाळ तुझा काना, कुटवर सोसू धिंगाणा. तुझा पोरगा यशोदे आला, त्या दोघींचं जाऊ दे, माझा ऐक मी काय सांगते. म्हणे काय झालं तुमचं गंगूबाई आजी? तिनं सांगितलं, परवा तुझा कृष्ण माझ्या घरी आला आणि आल्यानंतर त्यांच्या वेणीची, आता नवऱ्याची वेणी दाढी मोठी असणं हे काय चुकीचं आहे का? म्हणे नाही. मग त्यांची दाढी आणि माझी वेणी दोन्हीची गाठ मारली. म्हणे सोडायला गेलं सुटना, कापायला गेलं कापली जाईना, जाळायला गेलं जाळ ना. या सगळ्या पद्धतीनं आमची फजिती झाली. आणि मग तुझ्या पोरानं गाठ मारून ठेवली ती ठेवली आणि सगळे गोपाळ घेऊन दाराच्या बाहेर येऊन उभा राहिला. म्हणे आज आपल्या इथं गावातनं वरात काढायची. म्हणला वरात. पोरं म्हणली वरात कुठनं येणार, नेमकी कुठे आहे वरात? कृष्ण म्हणला घरात. आता घरातनं वरात बाहेर येणार आहे. सगळ्यांनी येताना मोठी मोठी ताट, थाळ्या आणि चमचे, पळ्या, जेवढं काय असेल ते घेऊन या आणि जोर जोरात वरात आपल्याला योग्य दिशेनं न्यायची. म्हणे वाजवायला तयार राहा. अशा पद्धतीनं तुझ्या कृष्णानं आमची फजिती केली. म्हणे असं झाल्यानंतर यशोदा म्हणली पुढं, ठकूबाई आजी तुमचं काय झालं? ठकूबाई आजी आल्या आणि आल्यानंतर त्या सांगायला लागल्या, मेले आणून या सर्प, माझ्या बाळा दावितो दर्प. परवा माझ्या पोराचा बर्थडे होता. म्हणे बार बार दिन ये आये, म्हणजे मंथन महाराजांचा आज बर्थडे बर का. परवा म्हणे तुझा कृष्ण, माझ्या पोराचा बर्थडे होता. बर्थडे दिवशी पुडीत बांधून मेलेला साप घेऊन पुडीत टाकला आणि पुडी बांधली पोराच्या हातात दिला. हे बघ तुला म्हणे बर्थडे दिवशी खाऊ, घरी गेल्याशिवाय सोडू नको. माझं पोरग घरी आलं, मम्मी मम्मी कृष्णानं खाऊ दिलाय, मम्मी मम्मी कृष्णानं खाऊ दिलाय असं म्हटला. आणि त्यानं ती पुडी बांधलेली सोडली आणि त्यात मेलेला साप होता. मेलेला साप बघितल्या बघितल्या माझ्या पोराला झटका इसला, जोरात बसला. म्हणे इतका त्याला साप साप म्हणायचं कळलं ना, ते बाप बाप त्या दिवशीपासून म्हणताय नुसतं. असं झालं. बर 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 ठीक आहे ठीक आहे म्हणे, ऐकून घेऊ. पुढची गवळण आली. त्यांना विचारलं तुमचं काय झालं? कुठली आजी आता ही? यमुनाबाई दिसतात. हा या यमुनाबाई आजी तुमचं काय झालं? मग यमुनाबाई सांगायला लागल्या. म्हणे काय?
परवाला मुचा दारा, दारी निजला होता म्हातारा. आमचे सासरे बाहेरगावी असतात आणि मोठ्या घरात राहतात, त्यामुळे अंगणात झोपायचा काही प्रसंग येत नाही. कधी नाही ते आले म्हणे आमच्या धाकट्या घराकडं, आणि अंगण छान आहे, सुंदर बाज टाकलेले, चंद्रप्रकाश, रात्रीची वेळ, गारठा सुंदर आहे. त्यांना छान वाटलं म्हणून ते म्हणले, सुनबाई बाजेवर झोपू का म्हणे, आराम करतो रात्री मी बाजेवर निवांत झोप जातो म्हणे, झोपी जातो आकाशाखाली, निरभ्र आकाशाखाली, चंद्राच्या प्रकाशाखाली आराम करतो म्हणे. आणि मग झोपले. झोपल्यानंतर यशोदे मला आता पहिल्यांदा सांग म्हणे. ती गवळण म्हणती, काय सांगायचं, एखाद्याची ढेरी मोठी असणं काय गुन्हा आहे का म्हणे. म्हणे नाही गुन्हा नाही. मग अगं तुझ्या पोरांनी करामत केली म्हणे. काय, परवा आला मुच्या दारा, आमच्या घरी आला, घरा दारी निजला होता म्हातारा, आमचं म्हातारं दारातच झोपलेलं होतं बाजेवर, आणि ढेरी. मग तुझ्या कृष्णानं तिथून कोपऱ्यात ठेवलेला न उचलणारा ताकाचा डेरा दातात जीभ धरून उचलला. बारकी पोर एखादी वस्तू उचलत नसल्या दातात जीभ धरून उचलतात. उचलला, उचलून या ताकाचा डेरा, फोडीला सैरा त्यावरी, असा फोडला. त्या माझ्या सासऱ्यांच्या ढेरीवरच डेरा टाकला. टाकल्याबरोबर माझे सासरे त्या दिवशीपासून कोमात गेले. ज्या डॉक्टरकडे नेल ती डॉक्टर म्हणताय इकडं दा, ती म्हणताय तिकडं दा, ते काय कोमातून बाहेर आले नाही म्हणे. असा तुझा कृष्ण आहे म्हणे. बर ठीक आहे, अजून कुणाचं काय आहे का. एक म्हातारी पार काठी टेकत टेकत आली होती म्हणे, माझी सुनबाई आणि माझं पोरग, ती माझं पोरग दिवसभर म्हणे गाया घेऊन जातं तिकडं. माझी सुनबाई घरातलं सगळं दही दूध तूप लोणी जे काय घुसळण असेल ती सगळं काम करती. ते बारकं लेकरू सांभाळायचं काम माझ्याकडं असतंय. मग काय झालं तुमचं. ती म्हणली, परवा दिवशी रात्री मुंगूस घेऊन आला करी, आम्ही असता निदसुरी, मुंगूस घेऊन आला करी. आम्ही झोपलेलो होतो म्हणे, आमच्या पोरगण आमची सून आणि आमचं ते तिकडं मिसेस झोपली होती, इकडं मिस्टर ते मध्ये ते कार्ट झोपलं होतं म्हणे. मग झालं काय, मुंगूस घेऊन आला आणि तुझ्या कृष्णानं आमच्या तिघांच्या मध्ये मुंगूस सोड. मुंगूस सोडल्यानंतर आमचे देशपांडे काका छान सांगायचे बघ, उपळायचे, बाळकृष्ण महाराज देशपांडे. ते म्हणायचे त्या गवळणीला जाग आली आणि ती गवळण उठून बसली आणि ती म्हणली, आओ आओ उठा उठा, आपल्या घरात गुम्मूस आले, गुम्मूस आले. गुम्मूस आले म्हणल्यानंतर पोरग जाग झालं. पोरग म्हणलं, आई आई काय झालं. अरे बाळ्या पप्पांना उठव, आपल्या घरात गुम्मूस आले, आपल्या घरात गुम्मूस आले. ते पोरग म्हणलं, आई त्याला गुम्मूस कशाला म्हणते, आपल्या घरात गुम्मूस नाही आलं, आपल्या घरात मुसूंग आले. असं म्हणल्याबरोबर दोघांच्या कालव्यामध्ये ती बाप जागा झाला. तो माणूस तो उठून बसला, काय लावलंय दोघांनी, एक म्हणते गुम्मूस, एक म्हणते मुसूंग, एक म्हणते गुम्मूस, एक म्हणते मुसूंग. अरे गुम्मूस आणि मुसूंग काय करताय, आपल्या घरात सुमुंग आले. अशी फजिती झाली म्हणे. असं सगळं झाल्यानंतर यशोदेनं सगळं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यावर लगेच अपोजिट रिॲक्शन द्यायला यशोदा माता कृष्णाच्या पक्क्या आई होत्या. त्यांनी भांडायला सुरुवात केली. महाराज बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवानं, आहेत नाही म्हणे, दिसतंय म्हणते, बाळ दिसतंय गोजिरवानं, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, 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 नारी नारी. या सगळ्या अभंगात मी नेहमी सांगतो, बाळ सगुण गुणाचं ताना अभंग बघून घ्या. नामदेवरायांचा आहे. नामदेवरायांनी भरपूर शिव्या दिलेल्या आहेत. शिव्यांवर भरपूर विस्तार होऊ शकतो. चांगल्या माणूस बघून विस्तार करून घ्या. ते शिव्या लय भारी भारी. मग एवढ्या यशोदा मातेनं शिव्या दिल्या का ग, तुमची लेकरं काय भांडणं करत नाहीत, खोड्या करत नाहीत, माझ्याच लेकराचं बरं नाव घेता म्हणे. असं प्रत्येक आईचं असतं बरं का ना. असं करणारीच ओरिजिनल. नाहीतर ती मग सारखी उठसुटकी पोरांना दोपटत असले की मग नाही जमत. मग ती यशोदा माता एवढ्या भांडल्या, पण घरात चोरी सापडली. महाराज एक दिवस करू आता, घरात चोरी सापडली एक दिवशी. काय चोरी सापडली, चैतन्य महाराजांनी सांगितलं होतं बरं का एकदा. म्हणे भगवान श्रीकृष्णाची कोणती चोरी सापडली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा खिडकीत उभे राहिले होते आणि खिडकीच्या शेजारी बाहेरच्या बाजूने जी फांदी होती त्याच्यावर वानर होते म्हणे. त्या वानरांना लोणी देत होते घरातलं. आणि त्या वानरांना लोणी देताना तुम्हाला माहितीये का, ते उखळाला बांधलं होतं.
ते उखळ सुद्धा बांधलं गेलं. देवाला बांधलं होतं, पण देवाबरोबर उखळाचा काय दोष होता, त्याला का बांधलं होतं उखळाला? मग कळतंय का तुम्हाला? देव बांधले गेले होते, पण उखळ सुद्धा बांधलंच गेलं ना. मग उखळाचा काय दोष? याचं कारण सांगितलं त्यांनी. म्हणे त्या खिडकीत चढायसाठी देवानं उखळाचा आधार घेतला होता. चोरी करून बाहेरच्याला वाटत असताना त्याचा सपोर्टर जे असतो ती बी चोरच असतो. म्हणून ज्या उखळावर उभारून खिडकीत चढले होते, म्हणून बांधताना दोरी, देव आणि उखळ तिघाला सुद्धा बांधलं. दोरीनं त्या देवाला आणि उखळाला बांधलं होतं. मग घरात चोरी सापडली. यशोदा माता म्हणल्या, देवा कृष्णा, आजपर्यंत तुझ्या बऱ्याच चुका मी नजरेआड केल्या. सगळ्या जणींनी काय 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 मला सांगितलं, मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पण आज मात्र तू घरात सुद्धा चोऱ्या करायला लागला, खोड्या करायला लागला. दिवसेंदिवस गाराणी वाढतच चाललीत. आता उद्या जाई राना सवे घेऊनी गोदना. उद्या तू रानात जायचं, गाई राखायला जायचं. उदाहरणार्थ शाळेत जायचं. थोडक्यात सांगायचं झालं तर त्या काळची शाळा म्हणजे गाई राखणं. आई, मी उद्यापासून चोरी करणार नाही, चोरी करणार नाही. मला माहिती तुझ्यात फरक पडणार नाही. काय काय मध्ये फरकच पडत नाही. काही जरी झालं तरी तुझ्यात फरक पडणार नाही, मला माहिती आहे. उद्यापासून तू शाळेत जायचं. सकाळ झाली, सर्व गोपाळ दारामध्ये जमा झाली. सगळ्या गोपाळांना देवानं आधीच सूचना सगळ्या देऊन ठेवल्या होत्या. सर्वांनी आपापल्या गायी घेऊन या, आपण जाणार आहोत सगळ्यांनी गायी राखण्यासाठी. सगळ्या गोपाळांना गोळा केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या काठाला गायी राखण्यासाठी गेल्या. गायी चरण्यासाठी सोडल्या. सगळे गोपाळ वेगवेगळे खेळ खेळायला लागले. हमामा, हुतुतू, लगोरी, चेंडूफळी वगैरे वगैरे सगळे खेळ खेळायला लागले. आणि खेळ खेळून खेळून ज्यावेळेस गोपाळांना भुका लागल्या, 9:45 10:10 कमी असताना भुका लागल्या, सगळे गोपाळ म्हणले, काम झाली आता वेळ म्हणती आनाश दोऱ्या, काम सारोनी सकळ अवघे जमले गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आनाश दोऱ्या. सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र करा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. सगळ्यांच्या शिदोरीत आपली शिदोरी मिक्स केली. सगळ्याचा काला केला आणि सगळ्या गोपाळांना असं गोल बसवलं. आधी गरीब गरीब घरचे, जो गरीब होऊन राहतो देवाच्या ती जवळ राहतो बरं का. देवानं सगळे गरीब गरीब घरचे गोपाळ आधी अगोदर घेतले, परत लांब लांब असे करत करत आणि परमात्मा मध्ये उभे राहिले श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्या काल्याचा प्रसाद सर्व गोपाळांच्या मुखामध्ये स्वतः भगवान परमात्म्याने घातला. त्याचं वर्णन शुकाचार्य करतात. बरोबर आहे का बघा. बिभ्रद वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदौ हासयन् धर्म विश्वैः स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञभुग्बाल केली. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बस करा. तर असो झालेली आजची ही कीर्तन रूपी सेवा सायनाच्या चरणी, वैकुंठवासी गुरुजींच्या चरणी समर्पित करतो. प्रभू रामचंद्रांच्या चरणी, मारुतीरायांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. सर्वांनी संपूर्ण आयोजनामध्ये सर्वांनी तन मन धन या सगळ्या गोष्टीनं पुरेपूर सहकार्य दिलं, त्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, तसे आयोजक सगळेच आहेत. इथं आयोजक मेन राम आहे. त्यानं आयोजन केलं, त्या आयोजनात कुणी आडकाठी आणू शकत नाही. आणली नाही कोणी, पण आणूही शकत नाही. कारण रामाला माहिती आपल्या आयोजनात आडकाठी आली की समोर मारुतीरायाची गदा तयार आहे. म्हणून कार्यक्रमावर कोणतीही गदा येऊ नये म्हणून मारुतीरायाने गदा घेऊन बसलेले असतात. म्हणून असो झालेली कीर्तन रूपी सेवा इथंच विराम देतो. सर्वांना पुन्हा एकदा, आता सगळ्यांना असा धन्यवाद देतो. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सेवेला इथंच विराम देतो. नामोल्लेख प्रत्येकाचं करणं शक्य नाही. सर्वांनी साथ दिली भरभरून. प्रसाद घेतल्याशिवाय आता कोणी जाऊ नका ही विनंती करतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा, पुढच्या वर्षी लवकर या. म्हणून पुढच्या वर्षी याच जोमानं, याच जोरानं, तितक्यात उत्साहानं
आमचे करडे महाराज, आमच्या राधिकाताई यांनी जे सगळे उत्साहानं, आमचे दादा असतील, दादासाहेब चव्हाण, त्यांचं पूर्ण कुटुंब, काकी असतील आणि सर्व परिचित अपरिचित, पुढं आलेले हात, मागं राहिलेले हात, हाईड असलेले हात, अदृश्य असलेले हात, काही काही अदृश्य हातांनी सुद्धा करडे गुरुजींचे बंधू असतील, त्यांचं सुद्धा सहकार्य या कार्यक्रमामध्ये मोलाचं असतं. पहिल्या कार्यक्रमापासून ते प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि सेवेला इथंच विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.